काकासाहेब शंकर पिंपरे दुता येथील रहिवासी असून गावातील नागरिकांना कुणालाही विश्वासात न घेता किंवा कुणालाही न सांगता गपचूप असे भरपूर ठराव दिलेले आहेत. ह्याच्या मागे भरपूर पैशाचा उलाढाल झालेला आहे आणि ही न हरकत देण्यामागं ह्याच्या मागं लाखोचा व्यवहार झालेला आहे. तरी जोपर्यंत ही स्पष्ट होत नाही ठराव कसा दिला, खोटा का ग्रामसभेचा ठराव जोडला, खोटा ह्यांनी माहिती देऊन सगळ्या गावाला फसवलेला आहे आणि फक्त ह्याच्यात फायदा केलेला आहे. आणि गावाने ज्यावेळेस जाब विचारला त्यावेळेस उडवाउडीची उत्तरं देऊन ते प्रशासन कुणालाही दखल देत नाही. तर ह्या कारवाईबद्दल आमचे प्रशासन मागणी आमचं मान्य करणार आहे का नाही जर मान्य केलं तर आम्ही आमरण उपोषण ग्रामपंचायत पुढे तर बसणारच आहे. ह्या पुढे नाही जर झालं तर आम्ही BDO साहेब, तहसीलदार आणि CO कलेक्टर यांच्यापर्यंत आम्ही सगळ्याला तक्रारी देऊन उपोषणाला बसणार आहेत. आणि आमची जर नाही दखल घेतली तर आम्ही इथं आत्मदानाचाही आम्ही प्रयत्न करणार आहेत. तरी आमची दखल घ्यावी प्रशासनाने सगळ्या ह्याची, कारण गावकऱ्याला फसवलेलं आहे आणि जनतेचा विश्वासघात केलेला आहे. तरी यामध्ये मोठी सगळी गफलत आहे. आतापर्यंत जेवढे कामं झालेत, जेवढे झालेत त्या प्रत्येक ह्याच्यावर आमच्या गावातल्यांनी चौकशीसाठी मागणी केलेली आहे आणि प्रत्येकाने माहितीचा अधिकार टाकलेला आहे. त्यावर पूर्ण जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही कामकाज चालू देणार नाही. तंटामुक्ती अध्यक्ष विश्वजित साहेबराव पिंपरे, आपली मागणी आहे की गावात कुणालाही न विचारता, त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला, रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, सौर ऊर्जे पवनचक्की. त्यासाठी ग्रामपंचायतनं गावकऱ्यांना न विचारता, कुणालाही न विचारता खोटा ठराव देऊन ना हरकत प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलेलं आहे. आमची हेच मागणी आहे की गावाला न विचारता, गावकऱ्यांना न विचारता हा ठराव का दिला. कधी ग्रामसभा झाली, किती तारीख? ग्रामसभेची बी तारीख खोटी आहे, ते पण तारीख खोटी आहे. ग्रामसभेची तारीख जी आहे 17/9 त्यांनी दाखवलेली आहे आणि 17/9/2025 ही ग्रामसभा तहकूब झालेली आहे. तरीही त्यांनी त्या डेटमध्ये ना हरकत दिलेला आहे. यामध्ये आता कोण कोण दोषी आहे आपल्याला, काय कोणाकोणाची म्हणणं आहे दोषी मध्ये कोण कोण आहे? दोषी एकमेव ग्रामपंचायतचा, आता तो त्या काळातला जो सरपंच असेल तो आणि ग्रामसेवक मॅडम, याच्यात सगळ्यात मोठा ग्रामसेवकचा रोल आहे. आणि मॅडमला विचारलं तर मॅडम क्लिअर बोलल्या आता थोड्या वेळापूर्वी की आम्हाला BDO द्यायला लावलंय. आणि BDO साहेबाला आम्ही भेटलो तर ते म्हणले हे पत्र आपण कॅन्सल करू ना हरकत. मग आता ते बघा काय किती खोटा कारभार आहे, किती खोटी ज्यांनी जो याच्यावर सह्या केलेल्या आहेत गावकऱ्यांनी प्रोसिडिंगवर, त्या प्रोसिडिंग बी तारीख खोटी आहे. 2000 याची पूर्ण चौकशी लावण्यात यावी. आणि याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार वगैरे केली आहे का? बिलकुल तक्रार लिखित दिलेली आहे, आपण CO दिलेली आहे, कलेक्टरला दिलेली आहे आणि BDO पण दिलेली आहे आणि त्याची पोच आमच्याकडे पण आहे. या उपर आता तुमची काय मागणी आहे नेमकं? आता मागणी आहे तत्काळ ग्रामसेवक सस्पेंड झाली पाहिजे. हरिराम एकंडे, दुत्ता गावचा नागरिक आहे. ग्रामसेवक मॅडमला विचारलं की बाबा तुम्ही ना हरकत कशी काय दिली, तुम्ही प्रशासक माणूस आहात तुम्ही, की बाबा तुमच्यावर जिम्मेदारी आहे. तर मला माहीत नाही म्हणून त्यांनी तलाट्याच्या पुन्हा पंचनामा करायला आलेले गावातील लोक येले, त्या टायमाला त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली. मला काय सुद्धा माहीत नाही. पुन्हा म्हणले BDO साहेबांनी द्यायला सांगितली होती, दिली. पुन्हा कुठल्याही गावात एखादी योजना राबली ती विचारायला गेले की मला काय माहीत नाही. मग त्यांना माहित नाही, शासनानं त्यांना इथं दुत्ता गावामध्ये कर्मचारी म्हणून ठेवलंय. त्यांना माहित नाही म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना माहित राहते. प्रशासनाकडे आपली काय मागणी आहे? प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी जे आतापर्यंत त्यांनी इथं जॉईन झाल्यापासून जेवढं कारभार केला आहे त्याच्यातलं काय ती सखोल चौकशी करून भ्रष्टाचार उघड करावा आणि त्यांच्यावर काय ती योग्य ती कारवाई करावी.